त्याच्यामध्ये वात्स्यायन असं म्हणतात की प्रणयाचा उत्कट बिंदू म्हणजे संभोग, म्हणजे पीक पॉइंट ऑफ रोमांस इज कॉल्ड एज अ इंटरकोर्स. प्रणय कधी होऊ शकतो? जर त्या कपलमध्ये जर इंटिमसी असेल, एकमेकांवरती प्रेम असेल, एकमेकांच्या नात्यामध्ये ओढ असेल, आपुलकी असेल, तर आणि तरच त्यांचा उत्तम प्रतीचा प्रणय होऊ शकतो. आणि ज्यावेळेस प्रणय उत्तम होतो त्यावेळेस उत्तम प्रकारचा संभोग होतो, म्हणून पीक पॉइंट ऑफ रोमांस इज कॉल्ड एज अ इंटरकोर्स. आणि हा अशा पद्धतीचा इंटरकोर्स हा उत्तम सहजीवनातून होऊ शकतो. आणि ज्यावेळेस अशा पद्धतीचा इंटरकोर्स होतो त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एंडॉर्फिन, सेरोटोनिन ही हॅपी हॉर्मोन्स तयार होतात. म्हणजे एंडॉर्फिन जे आहे त्याला हॅपी हॉर्मोन म्हणतात आणि त्याला ॲनाल्जेसिक हॉर्मोन म्हणतात. तर हे हॉर्मोन काय करतं? तर हे हॉर्मोन तुमच्या शरीरामध्ये आनंदाची निर्मिती करतं. आणि ॲनाल्जेसिकचा अर्थ होतो वेदना शमन करणारं हॉर्मोन. म्हणजे हेच हॉर्मोन तुमच्या शरीरामध्ये शरीराच्या आणि मनाच्या दोन्हीच्याही वेदना निर्माण करतं. म्हणजे बघ आता हे हॅपी पण आहे आणि हे शरीराच्या आणि मनाच्या वेदना निर्माण करतं. मला सांगा यापेक्षा आनंदाची काय व्याप्ती राहिली आहे? म्हणजे जर या बॉडीमध्ये घडत असतील आणि अशा पद्धतीचा स्राव जर तुमच्या शरीरामध्ये निर्माण होत असेल आणि तो निर्माण करण्याचं क्रेडिट जर संभोगाकडे जात असेल तर संभोग हा निश्चितच आरोग्यदायी आणि आनंददायी होऊ शकतो.